हॅलो हाय सर्वांना नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे बघा, शेतामध्ये आली आहे मी. तर तुम्हाला दाखवायचं होतं कशी झाली आहे, झाडांना फुटवा कसा आला आहे काय ते मला दाखवायचं होतं. त्यामुळे आज बनवते व्हिडिओ मी हा. हे बघा आपण लावलेले आंब्याचे झाडं, त्याला असे फूट अशी छान आली आहे. आता काय करावं लागणार आहे आपल्याला की झाडांची छाटणी करावी लागणार आहे. छाटणी केली की आणखीन छान वाढ येईल बघा. तर हे पण झाड बघा किती छान फूट आली आहे त्याला. ते आज आली आहे शेतात तर मला झाडांचं अपडेट पण द्यावं म्हणून व्हिडिओ बनवला आहे. छान वाढ आली आहे बघा अशी, म्हणजे प्रत्येक झाड एकदम छानपणे फुटले. हे पण बघा कसं फुटलेलं आहे. एकाही झाडाला असं झालेलं नाही बघा फूट आली नाही म्हणून. प्रत्येकाला छान फूट आली आहे. गवत पण वाढलेलं आहे बरंच बघा झाडांमध्ये, ते पण आपल्याला काढावं लागणार आहे. आता हे बघा किती छान फूट आली ह्याला पण हे सगळं कटिंग करावं लागणार आहे. कटिंग केलं ना तरच वाढ छान होईल झाडांची. बघा छान फूट आली आहे सगळ्यांना. हे जामचं आहे झाड, ह्यालाही फूट आली आहे चांगली. ह्या पट्टीमध्ये तर आपण काजू आणि हे लावले, फणस लावलेले आहे सगळे. हे बघा आता हा काजू आहे. काजूला खाली बघा किती छान फूट आली आहे. इथे गवत पण आलेलं आहे, आपलं गवत काढायचं पण काम चालू आहे. पण फूट बघा किती छान आली. पण ह्याचं सगळ्याचं छाटणी करावी लागणार आहे आता हा पण काजू बघा तुम्ही किती छान फूट आली आहे बघा ह्याला. पण हे सगळं कटिंग करावं लागणार आहे आपल्याला. पण कटिंग केल्यानंतर आणखीन छान येते बघा वाढ झाडांची असं म्हणतात. बघूया आता. ह्याला नाही आलेली एवढी फूट. आता हे फणस बघा, ह्याला किती छान फूट आली इथे खाली. नवीन फांदी आली, ही पण बघा नवीन आहे. आणि हे सगळं शेंड्याला कशी फूट आली छान बघा. आता पुढे आलं की इथे चिक्कू लावलेले, चिक्कूला पण आली आहे फूट चांगली बघा. हे चिक्कू आहे ते, ह्या चिक्कूला तर बघा चिक्कू लागले ते, पण ते पण आपल्याला काढावे लागणार आहे. ते जर नाही काढले तर झाडाची वाढ नाही होत चांगली. त्यामुळं ते पण आपल्याला सगळं काढावं लागणार आहे. ह्याला तर बघा फूट पण आली आहे आणि प्लस फळं पण लागलेली आहेत बघा. हे अशी फळं पण लागली आहेत ह्याला. ह्या फांदीला पण लागली आहेत, ह्याला पण बघा किती लागलेली आहेत फळं. खूप फळं आलेत ह्याला. पण ही सगळी तोडावी लागणार आहेत आपल्याला. नाही तोडलं ना तर झाडाची वाढ होत नाही चांगली बघा. पण केवढूशा अशा छोट्या झाडाला एवढी फळं आलेली आहेत बघा. पण त्याचा उपयोग नाही, आपल्याला तोडावं लागणार आहे ते सगळं. त्याच्यामध्ये बघा सगळे आंबेच लावले आहेत आपण, अगदी शेवटपर्यंत सगळे आंबे आहेत. आणि फूट पण बघा किती छान आली आहे सगळ्याला. ह्याची फूट बघा किती आली आहे. म्हणजे आपण झाडांना प्रॉपर असं खतं वगैरे आळवणी दिलेलं आहे सगळं. खतामध्ये आपण रासायनिक खतं कमी वापरतो, जे काही असेल ते आपल्या सेंद्रिय खतावर असते. थोडंसंच आपण रासायनिक खत वापरतो कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आता ही फूट बघा किती छान आली आहे. पण ती पण आपल्याला कट करावी लागणार आहे. बहुतेक इथून कट करतात इथे असे. बघूयात आता कट केल्यावर कशी वाढ होते झाडांची. आता इथे बघा ह्यालाही फूट आली आहे. म्हणजे असं कोणतंच झाड नाही राहिलं की त्याला फूट आलेलं नाही आहे. पण नाईलाजानं आपल्याला त्याची छाटणी करावीच लागणार आहे. पण छाटणी केल्यानंतर आणखीन छान वाढ होते असं म्हणतात झाडांची. बघूयात मग कशी वाढ होते काय ते. पण आपण झाडांची चांगली काळजी घेतल्यामुळं फूट वगैरे एकदम छान आली आहे. वाढ पण चांगली होते झाडांची. वाढीसाठी पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे झाडांच्या. आता हे पण आंबे आहेत बघा, शेवटपर्यंत आंबे सगळे लावले होते. आणि वरच्या पट्टीमध्ये पण आंबेच आहेत बघा. आणि तुम्हाला दिसतंय सगळं असं कोवळी कोवळी वाढ झाली आहे छान अशा शेंड्याला झाडांच्या. आणि खालच्या पट्टीमध्ये पण आंबेच आहेत. 3 पट्ट्यांमध्ये आंबेच लावलेत आपण. वेगवेगळ्या व्हरायटी येते, काही हापूस आहेत, काही कलमी आहेत.
काही रत्ना जातीचे आहेत बघा नवीन, ते हापूस आणि कलमीचं कॉम्बिनेशन असते आय थिंक. ते आता नवीन आले रत्ना जातीचं झाड. आय थिंक त्याच्यामध्ये हापूस आणि कलमी आंब्याचं कॉम्बिनेशन केलेलं असते बघा. खालच्या पट्टीमध्ये वाढ एवढी आलेली नाही झाडांना, फूट पण नाही आली एवढी, पण ह्या आहेत ना 2 पट्ट्या वरच्या, ह्यांच्यामध्ये छान एकदम झाडं वाढलेत. आता ह्याच्यामध्ये बघा फूट कशी आली आहे, आणि त्याच्यावरती पण बघा तुम्ही किती छान फूट आली. त्या मानाने इकडं खाली एवढे आलेले नाही बघा. आता हे झाड बघा, त्याला फूट नाही दिसत आहे. हे पण बघा, ह्यालाही नाही फूट. त्याच्या पुढचे जे आहेत त्याला आली आहे फूट बघा. म्हणजे काही झाडांना आली, काही झाडांना नाही आली. तर आपण जेव्हा आता छाटणी करणार आहे तेव्हा छाटणी केल्यानंतर परत आपण त्याला खतं घालणार आहे. शेणखत वगैरे जे काही असेल आपलं कंपोस्ट खत, शेणखत, ते आपण घालणार आहे सगळं झाडांना. आपण रासायनिक खतं कमी घालणार आहे झाडांना, जे काही होईल तेवढे आपण सगळे सेंद्रिय घालणार आहे खतं. तर आता ह्याची छाटणी केली ना, छाटणी बहुतेक इथून करायला लागणार आहे, अशी इथून. आणि छाटणी केल्यानंतर आपण ते खतं वगैरे घातली की आणखीन छान वाढ होते झाडांची असे म्हणतात. त्यामुळे छाटणी करावीच लागणार आहे आपल्याला. आणि प्लस ठिबकचं पण काम आपल्याला करावं लागणार आहे झाडांसाठी. ठिबकचं साहित्य आणून ठेवलेलं आहे आपण घरी, तर आपल्याला त्याचं पण आता ठिबकचं करून घ्यावं लागणार. कारण कसं की आता पाऊस पण नाही आहे ना, त्याच्यामुळे ठिबकचं केलंच पाहिजे. बघा हे पण आंबे येते, आणि इकडे सगळे असं जंगलासारखंच आहे बघा झाडं, पूर्ण जंगलच दिसते इथे. आणि आपलंही रान तसंच होतं, पूर्ण असं जंगलच होतं. हे आपण एक्स्ट्रा करून घेतलेले पैसे देऊन. हे तळं आपलं बघा, तळं पण पूर्ण भरलेलं आहे पाण्यानं. वातावरण छान झालंय बघा, एकदम असं पावसाळी वातावरण झालेलं आहे सगळं. पण तसा पाऊस आता कमी झालेला आहे. फक्त काय होते माहिती आहे का, वातावरण तयार होते पावसासारखं, पण ॲक्च्युली पाऊस येत नाही. कारण पावसाचे दिवस आता बहुतेक संपलेतच. हे तळ आहे आपलं बघा, तळ्याच्या कडेला इथे सोलर प्लेट बसवलेले आहेत आपण. आता हे कंपाऊंड पण करून घेतले, असं पूर्ण शेताला पण करून घेतलेले तारेचं कंपाऊंड. आता इकडे डोंगर आहे बघा. व्ह्यू खूप छान येते आपल्या रानामध्ये बघण्यासारखा. आणि मेन म्हणजे आपल्या रानामध्ये मोकळी हवा खूप येते, शुद्ध हवा म्हणतो ना आपण जी, ती अशी येते आपल्या रानामध्ये. आणि ती हवा कुठून येते बघा, पूर्ण पुढे अशी टेकडी दिसते का, त्या टेकडीपासून डायरेक्ट वारा आपल्या शेतामध्ये येते. इकडं मध्ये आधी डिस्टर्बन्स पण त्याला काही नाही आहे, डायरेक्ट एकदम शुद्ध हवा येते आपल्या रानामध्ये इकडे. तर आता जेव्हा आपण छाटणी करणार आहे झाडांची, छाटणी करून परत जेव्हा आपण खतं घालणार आहे, त्यानंतर जी काही वाढ होईल तेव्हा परत एकदा व्हिडिओ बनवेल मी, तेव्हा बघूयात मग आणखीन काय काय अपडेट मिळतं ते झाडांबद्दल. आता हे झाड बघा, हे जळाल्यासारखंच झालेलं आहे पूर्ण, पण तरी पण थोडीफार हिरवळ आहे बघा ह्याला, पानं अशी हिरवी दिसतात ते, तेव्हा आपण काढायची घाई करणार नाही लगेच त्याला. आता हे बघा, हे आंब्याचं झाड, त्यालाही छान फूट आली आहे. म्हणजे प्रत्येक झाडाला फूट आली, पण ती काढावी लागणारच आहे आपल्याला, त्याला ऑप्शन नाही आहे. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला नवीन काही आम्हाला सजेस्ट करायचं असेल की झाडांसाठी काय करावं वगैरे, वेगळं खत काय द्यावं लागतं का वगैरे, असं काही तुम्हाला सजेशन असतील तर ते नक्की द्या. बघूयात, त्यानुसार पण आम्ही करायचं ट्राय करेल. कारण कसं की आम्ही आता नवीनच शेती करतो आहे, आम्हालाही काही जास्त माहीत नाही. पण ज्यांना कुणाला माहिती असेल त्यांनी आम्हाला सांगितलं ना कमेंट्समध्ये की आपल्याला काय करता येईल काय नाही आणखीन झाडांच्या वाढीसाठी वगैरे, तर नक्की आम्हालाही याचा फायदा होईल. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून थँक्यू. बाय.